morning, Mandri from Gordo, रण of Kutch. Kutch of रण. साहेबांची झोप झालेली आहे अजून पूर्ण ब्रेकफास्ट अँड टी. आणि हा आमचे अजित साहेब उठलेत, अजूनही कच्छ ऑफ रणमध्ये आहेत. आणि आमचे योगेश साहेब सुरुवात केली आहे. हे रण ऑफ कच्छमध्ये आहेत. मस्त पुऱ्या, असं पुऱ्या मोठ्या असं तगारीमध्ये पुरे दिल्यासारखं. आणि मस्त एकदम रॉ नाश्ता, एकदम चहा नाश्ता एकदम बढिया. येस. तर आम्ही आता इथे थांबलेलो आहोत. प्लॅन असा झाला आहे की आता डायरेक्ट सोमनाथला आम्ही निघणार आहे. हे आमचं आंघोळीचं पाणी गरम होतं आहे, लाकडं ठेवली आहे, नॅचरल रिसोर्स. हे दादा आहे तिथले आणि त्यांची गाडी आहे इथे फिरायला जायला. व्हाईट डेझर्ट होमस्टे आणि पूर्ण जागा आहे इथे. छान कॉम्पॅक्ट छोटीशी जागा आहे. कपडे परवा धुतलेले वाळले नव्हते, वाळायला वेळच नव्हता मिळाला. आता येऊन उन्हात टाकलेत, होपफुली लवकर वाळून जाईल. बेसिक बेस लेअर, बेसिक वस्तू आहेत. गाड्या आमच्या उभ्या आहेत इथे. तर आता इथनं सोमनाथ आता 500 किलोमीटर आहे. मी म्हणजे द्वारका स्किप करतो आहे कम्प्लिटली. आणि हे आमचं रेसिडेन्स आहे स्टे केलेलं. So he is the owner of this place. He lives with his family on this campus only. पीछे उसका घर है, वहाँ पे पूरी फैमिली है, 2 डॉटर हैं. तो हम लोगों ने फ़ोटो लिए उनके, बड़ी खुश हो गई दोनों. छोटी वाली तो थोड़ी शर्मा रही थी, बड़ी वाली एकदम खुश थी अजीत के साथ. और उनकी वाइफ का ड्रेस बिल्कुल ट्रेडिशनल, जो अपना वहाँ का लोकल ड्रेस होता है वो था. तो मैंने उनसे रिक्वेस्ट किया कि मैं अगर फ़ोटो ले सकता हूँ, तो उन्होंने बोला ले सकते हो, बट बस चेहरा हाइड कर देना. तो जैसा उन्होंने कहा था तो चेहरा हाइड किया हुआ है. बहुत ही ब्यूटीफुल ट्रेडिशनल ड्रेस था. और ये हमारी बाइक्स सब रेडी हो गई है, लगेज वगैरह सब रेडी है, हम लोग भी रेडी हैं. बस निकलते टाइम फ़ोटो ले रहे थे ओनर की फैमिली के साथ. एंड नाउ वी आर रेडी टू रोल. तो मिलते हैं फिर रोड पर राइड करते हुए. चला, गणपती बाप्पा मोरया. सो फायनली खूप सारं डिस्कशन केल्यानंतर हे डिसाईड झालं की आता आम्ही द्वारकाला जात नाही आहे, का की आमचा शेड्यूल थोडा मागे पडलेला आहे. तर वी नीड टू कॅच अप विथ द शेड्यूल बिकॉज वी गॉट लागेल. तर काय म्हणत होतो मी? हां, तर द्वारका आम्ही स्किप करतो आहे आणि डायरेक्ट आता आम्ही जातो आहे सोमनाथला, जे साधारण 510 किलोमीटर आहे आणि 10 तासाचं ट्रॅव्हल टाईम दाखतो आहे गुगलवर. रूट आम्ही जो घेतला आहे ते 2 ऑप्शन होते. एक भुजच्या थ्रू होतं, पण आम्ही वाया धोलावीरा जातो आहे, का की काल रात्री आमचं तिकडे राईड झालं आणि अजूनही अपॉर्च्युनिटी आहे जर ते बघायचं. इथपर्यंत आलोच आहे त्याच्यासाठी. तर वाया धोलावीरा गेलेलंच बरं, म्हणजे दोन्ही कामं होऊन जातील. थोडा
थोडा वेळ जास्ती लागेल अर्धा पाऊण तास, बट दॅट्स ओके. एवढं इट्स वर्थ इट आय थिंक. मागे आमचे दोन्ही सध्या पायलट आणि को पायलट दोन्ही मागे आहे. So we have started from Dodo. Good morning, Ganpati Bappa Moria. Now we are heading to Somnath, skipping Dwarka because we are late on our schedule. And now we are going through Dholavira. So we'll go through the road to heaven, and then we'll not go straight. We'll take a right turn to Ekla Mata Mandir Road. That's the new road that has been built, told by our homestay guy. So hopefully this will be a good road. But again, this is a single road, and he was also saying he don't know why people are building single roads only, but that's okay. So that's how we are right now. Today we are expected to be back on our schedule tonight at whatever time we reach Somnath. We will reach there. Tomorrow morning we have to go for darshan at Somnath Mandir, and afternoon we will be leaving for Gir, Sasan Gir, because tomorrow we have a booking at Sasan Gir for evening safari, and day after tomorrow morning safari. So we got two back-to-back safaris overnight, and then heading for Diu Fort, then Goga, Surat, and back home. So in short, hey, Gannath right here. Yeah. So we'll catch up at the road to heaven. Till then, have a good time and see you soon. चला भेटूया. बाय. तेच सांगतोय, त्याच्यात लेटेस्ट फाईल राहते, बाकी सगळं उडून जातं. सो वी कांट अफोर्ड. ते नको आहे आपल्याला. येस सर, चलो लेट्स गो. Here we go, road to heaven. Wow, awesome. This is where we came last night and could not see anything other than the dark. Yeah. But this is super awesome. You feel like dividing the ocean and riding through the ocean. What an experience, man. आणि एवढं पाणी आहे म्हणजे याला वाळायला खूप वेळ लागेल. इतकं इझिली म्हणजे असं नाही की 1-2-4 दिवसात होऊन जाईल. याला टाईम लागेल.
Hey, my flag is waving nicely. So here we are on the road to heaven, capturing few photos, capturing the moment, capturing the another crazy experience. And let's ride now. Yeah, I'm happy with the fact that so far all our decisions, whatever we have taken, have been good, and we are able to cover most of the things that we wanted to. So far, everything we have got. We'll have to skip. Yeah. We have to skip Dwarka, unfortunately, but that's okay. ते म्हणतात ना, जे लिहिलेलं आहे ते होणार आहे, तर त्यामुळे तसंच आहे. आपण महाकुंभला गेलो होतो तेव्हा तेच फील झालं होतं ना, की मे बी आपण एवढी पापं केली नाही, ते देवाने परत पाठवून दिलं आपल्याला. We have to take a turn after 9.5 kilometers. Till then we are going straight. So we are done with the road to heaven, and now we are back on the land. From heaven back to earth. पर रूप तेरा सादा, चंद्रमा जो आधा जवारे, तेरा गाँव बड़ा प्यारा, मैं तो गया मारा, आके यहाँ रे. So once again, Google took us to some crazy internal roads, and we kept on following, assuming that it will take us to the right route, but finally we ended up reaching a place that there was no road ahead, so we had to return back. We lost about half an hour, 45 minutes into this because there was no road. We were riding on the rough surface, but happens. So we are back on the road, main road. So after a wrong navigation, thanks to Google, we went on the road that goes nowhere. The road is broken. So we are back on the main highway. And so we lost about precious 25-30 minutes in going and coming. So we are here. Radhanpur 149, 324 Ahmedabad, 244 Rajkot, and 79 Rapar. I think we have to take the Rajkot road. Good evening and welcome back, and we are just crossing the Morbi town, the town famous for tiles, all the top brands of tile manufacturers and ceramic material, and we are heading to Rajkot now on our way to Somnath. We are expected to reach Somnath by 1 a.m. and right now it is 8:47, so we still got about 4 hours to go. Sorry, 3 hours to go. No, 4 hours to go. 4 hours. समोर दोन रायडर दिसतात आहे ना. आम्ही अंताक्षरी खेळतोय ना. काय मग? हां, ते योगीला गायचं आहे. रात्री 1:30 वाजता आम्ही सोमनाथहून 68 किलोमीटर लांब आहोत. अजून 1 तासभर लागेल पोचायला.
2:26 पोहोचायचं एक्सपेक्टेड आहे. ही सध्याचं लेटेस्ट अपडेट. परत भेटूया सोमनाथमध्ये हॉटेल रूममध्ये. सो वी आर एंटरिंग सोमनाथ. सरोवर पोर्टिक होतं तिथे. आपलं पुढं जाऊन चौकावर आहे मला वाटतं. हां, चौकावरनं राईट घ्यायचं आहे. सो फायनली वी आर रीचिंग और वी हॅव रीच्ड. नाही फायनली वी हॅव रीच्ड Somnath and now we are reaching इकडनं जायचं कुठनं? इकडनं. ओके, हां इकडे. होय, पुढचं आहे. हेच आहे ना? हां. किधर लगा दे अभी. So finally we reached the hotel at Somnath at about 2:30 a.m. and let's have the views of Mr. Ajit first. Mr. Hello. Yogesh. Hi guys. He's already on the bed after a good bath. The ride was very much hectic, like almost I think so 12 to 13 hours. So now all tiring. Just had a lunch right now. I would say that breakfast. Okay, now give a Marathi version. मराठी वर्जनमध्ये नमस्कार. आम्ही पोचलो आहे 2:30 वाजेपर्यंत, रात्रीच्या 2:30 वाजता सोमनाथला. जेवण झालं? जेवण झालं, अंघोळ झाली, आंघोळ करून आता झोपायची तयारी. कंबर कशी आहे? कंबरची वाट लागली आहे. गेल्या 12 ते 13 तास आम्ही गाडी चालवतोय. Yes. तर एकदम फुल टू पॅक. Great. So let's now move to Mr. Yogesh. धमाल चालवायला आज. हा वेगळाच मूडमध्ये आता बोला. माझा मूड वेगळाच आहे, कारण का मजा आली चालवायला आज. Yes. एक तर वेगळा अनुभव होता. Yes. कधी विचार नव्हता केला की गुजरातमध्ये रात्री 2:30 वाजता गाडी आम्ही चालवत बसू. Yes. Very true. सो लास्टचे 100 किलोमीटर तर मस्त होते. थंडी होती त्याच्यामुळे, पण मजा आली चालवायला. Correct. अँड हॉटेलचं स्टे आता चांगलं आहे, खाणंही चांगलं होतं, झोपही मस्त लागेल. अंताक्षरी मस्त झाली. Yes. अंताक्षरी वॉज समथिंग न्यू. इंटरकॉमवर आम्ही अंताक्षरी Yes. खेळतो. दॅट इज समथिंग न्यू. Yes. दॅट वॉज इंटरेस्टिंग. आणि झालं थोडंफार इथे तिथे काय म्हणतात तसं गुगल मॅप हे आणि काय आपलं ते वेज यांच्या कन्फ्युजनमध्ये थोडंफार इथे तिथे गेलो, पण बाकी तर मस्त होतं. कुठेच ट्रॅफिक स्टँड स्टील नव्हता. वी वर मुव्हिंग. Correct. सो दॅट वॉज समथिंग रिअली गुड. आणि आहे गुजरातचे रोड चांगले, कन्स्ट्रक्शन चाललंय, पण अदर दॅन दॅट आहेत रोड व्यवस्थित आहेत. सो Fine. गुड 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 गुड. आवडलं. तुमची पण अंघोळ झाली, अंघोळ झाली, जेवण झालं, जेवण झालं, आता काय मूड आहे? झोपायचं. तयारी. ठीक आहे. आणि उद्या सकाळी उठायचं. ब्रेकफास्ट आहे आपलं, सोडायचं नाही. हां. येस. नेमकं रेकॉर्डिंगचं बटन बंद केलं आणि बडबड करतोय. सो लेट्स हॅव रिकॅप ऑफ द डे. वी स्टार्टेड द डे with the plan to go to Dholavira and Kaludongar and couple of other places with the resort owner in his vehicle. But then after some time we thought that we'll again get late for our next schedule. So it is better to carry on because
it's important to catch up with the routine that we have already set up, the itinerary, because we got booking at Gir, then we got booking at Ferry, so we can't miss that. So we decided to drop the idea to go to Dholavira and drop that trip with a resort owner. आणि मग आम्ही डिसाईड केलं की आम्ही डायरेक्ट सोमनाथला जाऊ, द्वारका स्किप करावं लागेल अनफॉर्च्युनेटली. आणि तो जो रूट आम्ही धरला होता द्वारका आणि द्वारकाहून इकडे, तर तो सुरुवातीला तो डिस्कस केला, पण त्याचं डिस्टन्स खूप जास्ती होत होतं आणि टाईमही जास्ती होत होता. मग थोडंसं आणखीन एक्सप्लोरेशन केलं आणि रिअलाईज झालं की आपण डायरेक्ट सोमनाथला जाऊ शकतो वाया राजकोट अँड जुनागड. So that was about 510 kilometers. We started at about, I think, 1 o'clock from there, and we reached here at 2:30 with all the breaks and everything. So we had our lunch at 6 o'clock in the evening, and we had our dinner at 2:30 a.m. in the hotel. So few things unique that happened. First was a detour to a road that Google took us, which ended into a dead zone, so we had to come back all the way back to highway and then use a different app for navigation, which is Waze, which took us correctly to Somnath. And what else was there? Yeah, the unique thing was, like Yogesh mentioned, we played Antakshari between three of us while riding on the highway, which is something unique I've never done earlier in my life, and never thought that an Antakshari can be played on a ride. But that was a good idea suggested by Yogesh, and we had a good time. In fact, while playing Antakshari, we didn't realize how much distance did we travel or what happened during that time, because we were enjoying and focused on singing the song and not to miss our chance. So we had a wonderful time. आणि आणखीन काय झालं? So Antakshari झाली. One thing that I missed. The thing that I missed was that while we had skipped going to Dholavira and that run of Kutch area because of paucity of the time and the route did not allow. But we found out a route that came from there only. So we had a wonderful ride on the road to heaven, run of Kutch, and the whole patch. And so we did not miss. And possibly we are the first group, or maybe one of the very unique groups, where we had back-to-back 2 rides on road to heaven. One in the pitch dark night where we couldn't see anything other than the road. And that was last night. And today, during the daytime, wonderful view of the road to heaven. We had a lot of photographs clicked there, captured a lot of good moments. So far, except going to Dwarka and Ranutsav, the 2 places that we had to skip, so far everything is on track in terms of sightseeing. So we'd been to Rani Ki Vav, we'd been to Modhera Sun Temple, we have had a ride on road to heaven, and Dholavira and Run of Kutch. We stayed at Kutch at, what is the name of that resort? White Desert Homestay. It is a small compact resort, just 4 rooms, and we were staying in the 4th room. We got delayed by a day. There was a rider group a day before there in the same resort, and that's it. So it's a good place to be, a nice resort. The resort owner is a very helping person, very nice person. He took care of us very nicely. We reached there last night pretty late at about 11:30. So back to back for 2 nights, we have had a very long late night rides, which we usually avoid. We don't love to ride after the sunset, but yesterday and tonight we had to do it. But hopefully from now until we reach back our respective homes, we'll be only riding in the daytime. We wouldn't be required to ride in the night time. So far the ride is going good. We are enjoying the time, having a good time, doing few funny things on the way, and that's about it. Rest all I'll share in the 360 video that I've captured on the road to heaven and other places, and couple of other videos during the night time. So that's all for the day 4, right? 16, 17, 18, 19. Day 4. And tomorrow we'll be completely off our riding. We'll not be touching our bikes also. No, we'll touch our bike. We'll get it clean tomorrow. But we'll not be riding it like for the last 4 days we have been doing it every day. So tomorrow is the rest day for the bikes and for us.
Tomorrow is a very important day where we'll be visiting Somnath Temple, the one of the Jyotirling. And we recently, hardly a week back, we had Mr. Modi celebrating 1,000 years of this ancient mandir. And there is a light and something show is there in the night at 7:45. I think it's every day. So tomorrow, if we get an opportunity, we'll go there. And tomorrow is the rest day. So, and day after tomorrow, we again start. We will go to Sasangir, and then I'll give you an update later on. So that's all for today. We are going to sleep now. Let's see when we wake up and have a breakfast and a good relaxing day tomorrow. Maybe I'll get a massage done tomorrow because my back is aching like anything. So let's see if I get a good massager. I'll get the body massage done. That's all for tonight. See you tomorrow. Goodbye.